कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. दिल्लीतील लाठी हल्ल्याचा खेडमध्ये निषेध, विद्यार्थ्यांच्या मागण्यांना जाहीर पाठिंबा, तहसीलदारांमार्फत केंद्राला निवेदन सादर. चुकीच्या रॅम्पमुळे दिव्यांगांची गैरसोय, मानकानुसार रॅम्प उभारण्याची मागणी, उपाययोजना न झाल्यास तक्रारीचा इशारा. आंबेड टोलफाटा मार्गावर झाड कोसळले, तासभर वाहतूक पूर्णपणे ठप्प, जेसीबीच्या साहाय्याने झाड हटवले, वाहतूक पोलिसांची तातडीची कारवाई. आणि बल्क ड्रग पार्क विरोधात संघर्ष समिती आक्रमक, मंत्री भरत गोगावले यांना निवेदन सादर, नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड नाही. पाहूया सविस्तर वृत्त. दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसांनी केलेल्या कथित लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्या वतीने रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहरात आंदोलन करण्यात आले. आरपीआयच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शहरातून मोर्चा काढत खेड तहसीलदार कार्यालयावर धडक दिली. यावेळी केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांच्या कारवाई विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. विद्यार्थ्यांवरील कारवाईचा निषेध नोंदवत त्यांच्या न्याय मागण्या केंद्र सरकारने तातडीने मान्य कराव्यात अशी मागणी आंदोलकांनी केली. तसेच विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णय घेण्याची गरज असल्याचे देखील यावेळी सांगण्यात आलं. आंदोलनादरम्यान तहसीलदारांमार्फत केंद्र सरकारला निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनातून विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी करण्यात आली. या आंदोलनात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शांततेत पार पडलेल्या आंदोलनातून विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शवण्यात आला आणि दिल्लीतील घटनेबाबत निषेध व्यक्त करण्यात आला. दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कथित अमानुष लाठीचार्ज आणि विद्यार्थिनींशी कथित गैरवर्तनाच्या निषेधार्थ खेड येथे ठाकरे गटाच्या शिवसेनेने तीव्र आंदोलन करत केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांविरोधात निषेध व्यक्त केला. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांवरील कथित अन्यायाचा निषेध नोंदवला. तसेच नीट प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी देखील केली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसह शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता सुनिश्चित करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. ज्या विद्यार्थिनी होत्या, मुली होत्या, त्यांच्या छातीवरती पाय ठेवून पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला. त्यांच्याजवळ अमानवीय त्यांच्यावर वर्तणूक केली, अश्लील वर्तणूक केली आणि या पोलिसांवरती कडक कारवाई व्हावी, या दिल्ली पोलिसांवरती कडक कारवाई व्हावी आणि त्यांच्या त्या अमानुष कारवाईचा निषेध करण्यासाठी आम्ही तहसील कार्यालयामध्ये आलो होतो. या अमानुष लाठीचार्जचा जो केंद्र सरकारने आदेश दिला, या निर्दयी केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही आज इथे आलेलो होतो. त्याशिवाय या संपूर्ण घटनेला, पेपर फुटीपासून या आंदोलन चिघटण्याच्या संपूर्ण घटनेला जे केंद्रीय शिक्षण मंत्री जबाबदार आहेत ते धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यात यावा, हे विषय घेऊन आम्ही आज सन्माननीय तहसीलदार साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि या मागणीचा पाठपुरावा आम्ही करतच राहणार आणि या विद्यार्थी आंदोलनाला आमचा कायम समर्थन असणार. एवढंच बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. दिल्ली येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेना पनवेल यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. पनवेल परिसरातील विविध महाविद्यालयांमधील मोठ्या संख्येने विद्यार्थी या आंदोलनात उत्स्फूर्त सहभागी झाले होते. या आंदोलनाचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण आंदोलनात केवळ राष्ट्रध्वज तिरंग्याचाच वापर करण्यात आला. कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा न वापरता देशाच्या एकात्मतेचे आणि संविधानिक मूल्यांचे प्रतीक असलेल्या तिरंग्याखाली विद्यार्थी एकत्र आले. विद्यार्थ्यांवरील अन्यायाचा निषेध व्यक्त करत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. रायगड जिल्ह्यातील रोहा येथे शेतकरी कामगार पक्षाने विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्ज, नीट पेपरफूट प्रकरण आणि स्मार्ट मीटर योजनेच्या विरोधात केंद्र व राज्य सरकारविरोधात
तीव्र आंदोलन केले। आंदोलनादरम्यान जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। शेकापचे ज्येष्ठ नेते शंकर म्हसकर यांनी विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्जचा निषेध करत नीट पेपरफुटी प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे। रायगड जिल्ह्यातील 15 तालुक्यांमध्ये झालेल्या आंदोलनाचा भाग म्हणून रोहा येथे नायब तहसीलदार रावसाहेब थोरे यांना विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलं। या निवेदनात नीट प्रकरणाची निष्पक्ष चौकशी, विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्जची चौकशी, स्मार्ट मीटर योजना रद्द करणे तसेच सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याची मागणी करण्यात आली। भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने पक्षाचे सरचिटणीस भाई जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली रायगड जिल्ह्यात 15 तालुक्यामध्ये प्रत्येक तहसील कचेरीवर निवेदन देण्याचं मोहीम चालू झालेली आहे आणि त्याचाच भाग म्हणून आज रोहा तालुका शेका पक्षाच्या वतीने आम्ही निवेदन देत आहोत। विशेषतः या भारत देशामध्ये नीट परीक्षेमध्ये महाभ्रष्टाचार झाला, पेपर फुटीमुळे ते पेपर वेळेवर झाले नाहीत आणि अनेक निष्पाप मुलांनी आत्महत्या केल्या आणि जवळजवळ कोट्यावधी विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान झालंय आणि याला जबाबदार केंद्र सरकारचं शिक्षण खातं आहे आणि म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तात्काळ धर्मेंद्र प्रधान जे शिक्षण मंत्री आहेत त्यांचा राजीनामा घ्यावा आणि या संदर्भात एक वैज्ञानिक सोनम वांगचुक यांनी जे काही उपोषण धरले त्या उपोषणाला आम्ही शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने जाहीर पाठिंबा दिलेला आहे। आमच्या पक्षाचे खजिनदार अतुल म्हात्रे आणि पक्षाच्या राज्याच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी देखील त्या ठिकाणी जंतर मंतर रोडला जाऊन पाठिंबा दिलेला आहे। दुसरी गोष्ट, स्मार्ट मीटरच्या संदर्भात जे एमएसबीने अदानीला एमएसबी आणि महाराष्ट्र शासन केंद्र शासन यांनी संयुक्त विद्यमाने त्यांनी या ठिकाणी अदानी कंपनीला स्मार्ट मीटरचं कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे आणि अदानी कंपनीचे दलाल स्मार्ट मीटर, चांगले सुस्थितीत असलेले मीटर काढून सक्तीने स्मार्ट मीटर बसवले जात आहेत। हे स्मार्ट मीटर अति वेगाने धावतात, मीटरची बिलं 10 पट 20 पट येतात आणि जर बिल भरलं नाही तर एमएसबी वाले विद्युत कनेक्शन कट करतात आणि म्हणून हे स्मार्ट मीटर आम्हाला नको आहेत। आम्ही रोहा तालुक्यात एकही स्मार्ट मीटर बसून देणार नाही। शेतकरी कामगार पक्ष या गोष्टीला जे अदानीचे कोणी एजंट असतील ते सक्तीने मीटर बसवले येतील त्यांचा प्रयत्न आम्ही आणून पाडू। रायगड जिल्ह्यातील माणगाव रोहा परिसरात प्रस्तावित बल्क ड्रग पार्कला विरोध करणाऱ्या संघर्ष समितीने राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा आमदार भरत गोगावले यांची भेट घेऊन निवेदन सादर केलं। ढालकाठी येथील शिवनेरी निवासस्थानी झालेल्या बैठकीत माणगाव आणि रोहा तालुक्यातील बाधित ग्रामपंचायतीच्या संघर्ष समितीचे पदाधिकारी आणि सुमारे 250 ते 300 नागरिक उपस्थित होते। संघर्ष समितीच्या वतीने बल्क ड्रग पार्क रद्द करण्यासाठी सहकार्य करण्याची मागणी करण्यात आली। बैठकीला संघर्ष समितीचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि केमिकल झोन बाधित गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आता जे आलेले 21 गावातली लोक आणि त्या 21 गावाच्या लोकांनी समिती कमिटी बनवलेली आहे। त्यात बाबूला अध्यक्ष केलेला आहे, कोण उपाध्यक्ष आहे ते कल्पाते संदीप जाधव उपाध्यक्ष आणि हे सगळे आज जे आलेले लोक आहेत मी त्यांचं पहिलं अभिनंदन करून त्यांना धन्यवाद देतो। बल्क ड्रग्स पार्क अशी त्यांनी संघर्ष समितीला नाव दिलेलं आहे। आता नेमकं कुठल्या कंपन्या येत आहेत त्याची एक मीटिंग आम्ही घेतोय, कारण हे आता आम्हाला सगळ्यांना ऐकू माहिती आहे की इथे हा बल्क ड्रग येतोय, परंतु त्या बल्क ड्रगमध्ये काय हानिकारक आहे, काय फायद्याचं आहे, काय तोट्याचं आहे हे आम्ही आमचे उद्योग मंत्री, शिओ, एमआयडीसी अधिकारी आणि डीएमसीचे जे काय अधिकारी आहेत त्या सगळ्यांना एकत्र घेऊन मी स्वतः खासदार आणि आमचे जे काय वरिष्ठ मंडळी आहेत त्या लोकांना घेऊन मीटिंग आम्ही ह्याच्यासाठी करतो आहे की महाड, रोहा, पाताळगंगा ह्या ठिकाणी जे काय केमिकलचे कंपन्या आल्या आणि जे काय हानी झाली आणि जे आपण पाहतोय तशी परत आमच्या या रायगडमध्ये कुठं होऊ नये आणि त्यामध्ये खास करून ज्या आमच्या वडिलोपर्जित जागा गेल्या अनेक वर्ष
ज्याने त्या जागेच्या संदर्भातूनच आम्हाला मोठं केलं, मुलांचं शिक्षण केलं आणि त्याच जागा आता आम्हाला MIDCला द्याव्या लागतात. त्या दिल्या आम्ही, पैसे मिळाले, त्याबद्दल दुमत नाही आहे. ज्या कंपन्या येतील त्या चांगल्या असाव्यात, प्रदूषण विरहित, केमिकल विरहित अशा कंपन्या असाव्यात. त्या कंपन्यांमध्ये आमची स्थानिक मुलं, त्यामध्ये पहिलं प्राधान्य की ज्या जागा शेतकरी जे बाधित झालेले जागा गेलेल्या आहेत त्या शेतकऱ्यांच्या मुलांना पहिलं घ्यावं, मग आमच्या आजूबाजूच्या गावातलं त्यांनी घ्यावं. आणि ज्या तिथे कंपन्या येतील होऊ घालतील त्यामध्ये शासनाचा नियम आहे की 80% स्थानिकांना प्राधान्य द्यावं, 20% अदरवाईज जर त्या कॅटेगरीची जर मुलं नाही मिळाली तर. परंतु आमच्याकडं पण आता लोणेरे विद्यापीठ असल्यामुळे बरीचशी मुलं त्यातूनही तयार होत आहेत. केमिकल इंजिनियर आहेत, डिप्लोमा ह्याचे आहेत, BSc केमिस्ट्री आहेत, MSc आहेत, इंजिनियर आहेत, इलेक्ट्रिशियनच्या आहेत. त्यानंतर अशा अनेक ज्या मोठ्या हुद्द्यावरची मुलं लागतात ती पण आमच्याकडं आहेत. आणि म्हणून करता आज ही संघर्ष समिती स्थापन झालेली आहे. त्यांनी आज आमची भेट घेतलेली आहे, उद्या खासदारांची भेट घेणार आहेत आणि त्यातनं आम्ही निर्णयाकडे येतो आहे. आणि उदय सामंत आमचे उद्योग मंत्री आहेत, त्यांना आत्ता फोन केला होता आम्ही, त्यांच्याकडनं आम्ही वेळ घेतो. त्या वेळेला ह्या सगळ्या मंडळींना आज जे इथं आलेले आहेत जवळजवळ तेवढ्या लोकांना सगळ्यांना मुंबईला आम्ही घेऊन त्यांच्या समेत एक मिटिंग करतो आणि मिटिंगमध्ये योग्य निर्णय, योग्य कंपन्या असतील तर आम्ही स्वीकारू, अन्यथा आम्ही स्वीकारणार नाही. असं जे त्या मताची आमची पण सहमती राहील आणि आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. रत्नागिरीतील स्टेट बँक ऑफ इंडिया खारेघाट रोड शाखा आणि ATM मध्ये दिव्यांगांसाठी उभारण्यात आलेले रॅम्प मानांकानुसार नसल्याने दिव्यांगांसह सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय होत असल्याचा मुद्दा RHP फाउंडेशनने उपस्थित केला. या संदर्भातील शाखा व्यवस्थापक मधुरा नाईक यांना निवेदन देण्यात आले. पहाडीत मुख्य रॅम्प समोरच भिंत असल्याने त्याचा वापर अशक्य असल्याचे तसेच ATM मधील रॅम्पही दिव्यांगांसाठी अयोग्य असल्याचे निदर्शनास आले. दिव्यांगांच्या सुलभ आणि समान प्रवेशाच्या अधिकाराच्या दृष्टीने तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली असून अन्यथा जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याचा इशारा देण्यात आला. यावर शाखा व्यवस्थापक मधुरा नाईक यांनी मानांकानुसार नवीन रॅम्प लवकरच उभारण्याचे आश्वासन दिले. हेड ऑफिस असून सुद्धा ह्या शाखेमध्ये त्याची ती जी हे केलं आहे, प्रयोजन केलं आहे ते अपंगासाठी संयुक्तिक नाही आहे. जर हेड ऑफिसमध्ये ही परिस्थिती असेल तर बाकीच्या शाखेमध्ये अपंगाने कुठली अपेक्षा ठेवावी. आणि म्हणून आम्ही त्यांना एक अर्ज दिला होता सुरुवातीला, त्याचं त्यांनी काही उत्तर दिलं नाही, आहे तसंच ठेवलं आहे. आणि म्हणून आम्ही दुसऱ्यांदा त्यांना आठवण करण्यासाठी म्हणून आलो. आज स्टेट बँक रत्नागिरी या ठिकाणी भेट दिल्यानंतर असं लक्षात आलं की शासकीय नियमानुसार जे इमारती आहेत त्या ठिकाणी दिव्यांगांना जाण्यासाठी किंवा येण्यासाठी योग्य आणि सुस्थितीत असलेला रॅम्प असणे आवश्यक आहे. या ठिकाणी रॅम्प तर बांधण्यात आलेला आहे, पण परिस्थिती अशी आहे की त्या रॅम्पवरून सामान्य माणूससुद्धा त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या चढू शकणार नाही किंवा तिथून जाऊ शकणार नाही. अशा अवस्थेत जर या रॅम्पचा विचार केला तर आमचा दिव्यांग बांधव त्यावरून अशा प्रकारे त्या ठिकाणी जाऊ शकेल आणि त्याला ती अनेक अडचणींना सामोरे जावे लागेल आणि ती कसरत करावी लागेल. विषय असा म्हटला तर त्या ठिकाणी ATMची पण अवस्था, त्या ठिकाणी रॅम्प जो बांधण्यात आलेला आहे तो सुद्धा लोखंडी स्वरूपाचा बांधण्यात आलेला आहे. तिथे दिव्यांग मुळातच चढू शकणार नाही आणि व्यवहार तो करू शकणार. आणि जिल्ह्याच्या ठिकाणी मध्यवर्ती जर या बँकेमध्ये सुविधा जर अशी असेल तर इतर ग्रामीण भागात किंवा ज्या शाखा आहेत त्या ठिकाणी तर विचार करण्याच्या पलीकडे अशी दयनीय अवस्था आहे. या संदर्भात लवकरात लवकर योग्य ते म्हणजे दिव्यांगांच्या सुगम भारतच्या दृष्टीने दिव्यांगांना सोयीस्कर ठरेल अशा पद्धतीने त्या ठिकाणी रॅम्प बांधण्यात यावे आणि त्याच्या बाजूला लोखंडी ग्रिलसुद्धा एका बाजूला तो बांधण्यात यावा जेणेकरून तो हात धरून त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या जाऊ शकतो. रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात आंबेड टोल फाटा मार्गावरील सापे गावाजवळ जोरदार वारा आणि पावसामुळे एक भले मोठे जुने वडाचे झाड रस्त्यावर कोसळले. या घटनेमुळे मार्गावरील वाहतूक सुमारे 1 तास पूर्णपणे ठप्प झाली. घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलीस तानाजी राजपूत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. JCBच्या साहाय्याने रस्त्यावर पडलेले झाड बाजूला करण्यात आले आणि वाहतूक सुरळीत करण्यात आली. पोलिसांच्या तत्पर आणि सतर्क कारवाईमुळे या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी होण्याचा धोका टळला. पावसाळ्यात अशा घटनांच्या पार्श्वभूमीवर वाहन चालकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले.
मुंबई गोवा महामार्गावर पोलादपूर जवळ शुक्रवारी सकाळी 3 वाहनांचा अपघात घडला. पोलादपूर बस स्थानकातून बोरिवलीकडे जाणाऱ्या एसटी बसने हॉटेल राजमुद्रा जवळ पुढे असलेल्या चिपळूण बदलापूर एसटी बसला धडक दिली. या धडकेनंतर पुढील बसने मालवाहू टेम्पोला मागून धडक दिली. प्रवाशांच्या माहितीनुसार महामार्गावर अचानक मोकाट गुरे आल्यानं टेम्पो चालकाने वाहनाचा वेग कमी केला. त्यानंतर पुढील बसने वेग नियंत्रित केला. मात्र मागून येणाऱ्या पोलादपूर बोरिवली बस चालकाला वेगावर नियंत्रण ठेवता न आल्यानं हा अपघात झाला. या घटनेत वसुधा वीर दीक्षित यांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर मलमपट्टी करून पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आले. माणगाव तालुक्यातील पत्रकार मित्र परिवाराच्या पुढाकारातून गरजू विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारा शैक्षणिक उपक्रम राबवण्यात आला. शैक्षणिक वर्ष 2026-27 निमित्त तालुक्यातील 8 शाळांमधील सुमारे 120 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं. विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल, रबर, गिरमिट, चित्रकला वही, स्केचिंग पेन आणि स्कूल बॅग असे साहित्य देण्यात आले. या उपक्रमाचा समारोप रायगड जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दाखणे येथे झाला. कार्यक्रमाला डॉक्टर अजय मेहता, गट शिक्षण अधिकारी सुरेखा तांबट यांच्यासह शिक्षण विभागाचे अधिकारी, शिक्षक, पालक आणि ग्रामस्थ उपस्थित होते. या उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व दानशूर व्यक्तींचे पत्रकार मित्र परिवाराने आभार व्यक्त केले. महाड तालुक्यातील दासगाव खाडीत आज पहाटे काटेरी झुडपात अडकलेल्या एका मगरीच्या पिल्लाची सुखरूप सुटका करण्यात आली. नामा पैलकर यांच्या घरासमोरील काटेरी झुडपामध्ये मगराचे पिल्लू अडकल्याची माहिती मिळताच आपदा मित्र अमिताभ जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या सहकार्याने काटेरी झुडपे बाजूला करून त्यांनी मगरीचे पिल्लू सुरक्षितपणे बाहेर काढले. त्यानंतर त्या पिल्लाला तिच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. या बचाव कार्यात स्थानिकांनीही महत्त्वाची मदत केली. मगरीच्या पिल्लाची कोणतीही हानी न होता बचाव कार्य यशस्वीरित्या पूर्ण झाल्याची माहिती आपदा मित्र अभिजित जाधव यांनी दिली. पोलादपूर तालुक्यातील पळचिल गावात सध्या झूल परिधान केलेल्या बकऱ्यांचा अनोखा उपक्रम सर्वांचं लक्ष वेधून घेतोय. रायगड जिल्ह्याच्या सीमेवरील कशेडी घाटातील सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेल्या गावात माजी सरपंच वैशाली जाधव यांच्या बकऱ्यांचा कळप नेहमीप्रमाणे पळचिल प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरातील हिरव्यागार गवतावर चरण्यासाठी आला. मात्र यावेळी सर्व बकऱ्यांच्या अंगावर रंगबिरंगी आकर्षक झुली दिसून आल्याने नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली. याबाबत माहिती देताना वैशाली जाधव यांनी पावसाळ्यात वातावरणात गारवा वाढतो, बकऱ्यांच्या लोकरीमध्ये पावसाचं पाणी शिरल्यामुळे ते अधिक गारठतात. अशा वेळी बकऱ्यांना स्वच्छ आणि कोरडे पुसून जुन्या कापडांपासून गोधडीप्रमाणे झुलीसारखे वस्त्र तयार करून त्यांच्या पाठीवर घातल्यास त्यांना ऊब मिळते आणि गारव्यापासून संरक्षण होत असल्याचे सांगितलं. सध्या रंगबिरंगी झुली परिधान केलेल्या बकऱ्या गावातील शेतातून फिरताना पाहायला मिळत असून त्यांचं दृश्य अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. पशुप्रेम आणि प्राण्यांची काळजी घेण्याचा हा उपक्रम परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे. यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बुलेटिनसह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त माझे कोकण.